गौतम बुद्धांकडे एक दिवस एक राजा आला. तो खूप दुःखी होता. तो गौतम बुद्धांना म्हणू लागला, तुम्ही जी शिकवण दिली त्याचं मी पालन करत आहे. मी पूर्वी दुष्ट होतो, चिडका होतो, लोकांना कसंही बोलायचो, प्रजेला दुखवायचो. पण आता तुमची शिकवण मी पाळत आहे. मी खूप शांत झालो आहे. मी लोकांशी प्रेमाने वागतो, समोरच्याचं समजून घ्यायचा प्रयत्न करतो. पण त्याच्यामुळे झालं असं आहे की माझी प्रजा, माझ्या हाताखालचे लोक हे कोणीही मला सिरियसली घेत नाही आहेत. माझ्याबद्दल कोणीही आदर दाखवत नाही, मला कोणीही घाबरत नाही. त्याच्यामुळे मला राज्यकारभार चालवणं खूप अवघड होत चाललं आहे. गौतम बुद्धांनी हे ऐकून एक मंद स्मित दिलं आणि त्यांनी त्या राजाला एक गोष्ट सांगितली. एका गावामध्ये एक साप राहत होता. एका मोठ्या वडाच्या झाडाखाली एका छोट्याशा बिळामध्ये हा साप राहत होता. तो साप विषारी होता. त्या झाडाच्या जवळपास कोणीही आलं तरी तो रागारागाने फुटकारत बाहेर पडायचा आणि बऱ्याच वेळा त्या लोकांना चावायचा. गावातले बरेच लोक त्या सापाच्या दंशामुळे मृत्यू पावलेले होते. सगळं गाव त्याला घाबरून असायचं. एक दिवस त्या गावामध्ये एक साधू आले. त्यांना शांत निवांत बसायला एक जागा हवी होती. त्यांना बरोबर तेच झाड आवडलं जिथे साप राहत होता. ते त्या झाडाकडे चालू लागले. तसं गावकऱ्यांनी त्यांना त्या सापाबद्दल सांगितलं आणि त्यांना तिथे न जाण्याबद्दल विनवणी केली. साधू महाराज घाबरणारे नव्हते. ते शांतपणे त्या झाडाकडे चालत निघाले. साधूंची चाहूल लागताच साप रागाने फुटकारत त्याच्या बिळातून बाहेर आला आणि साधू महाराजांना तो दंश करणारच होता. तेवढ्यात क्षणभर थांबला. साधू महाराजांची आभास अशी होती की साप शांत झाला. त्यांनी साधू महाराजांना विचारले, तुम्हाला माझी भीती वाटत नाही का? मी तुम्हाला चावू शकतो. माझ्या दंशामुळे गावातले खूप लोक मृत्यू पावलेले आहेत. साधू महाराज म्हणाले, मला कोणाची आणि कशाचीही भीती नाही आणि मला माहीत आहे तू सुद्धा लोकांना चावतोस ते भीतीपोटीच. तुला ही भीती असते की ते लोक तुला त्रास देतील, तुझा जीव घेतील, म्हणून तू त्यांच्यावर फुटकारतोस आणि त्यांना चावतोस. हे ऐकताच सापाने साधू महाराजांच्या पायाशी लोळण घेतली. आजपर्यंत त्याला मारायला बघणारे किंवा त्याला घाबरून पळून जाणारेच लोक त्यांनी बघितले होते. त्याला न घाबरणारी आणि त्याची बाजू समजून घेणारी व्यक्ती त्याला पहिल्यांदाच भेटली होती. साधू महाराज त्याला म्हणाले, या जगात प्रत्येकाचं आपल्या जीवावर, आपल्या आयुष्यावर प्रेम असतं. स्वतःचं रक्षण करण्यासाठी कारण नसताना दुसऱ्याचा जीव घेणं चुकीचं आहे. ही हिंसा तू थांबवली पाहिजे. सापावरती या गोष्टीचा खूपच परिणाम झाला. त्या दिवसापासून त्यांनी साधू महाराजांनी दिलेली शिकवण पाळायचं ठरवलं. तो शांत आपल्या बिळामध्ये पडून राहत असे. आजूबाजूने कोणीही जात असेल तर तो फुटकारत नसे, ना कोणाला चावत असे. हळूहळू लोकांच्या हे लक्षात येऊ लागलं की तो साप कोणालाही चावत नाहीये किंवा फुटकारतही नाहीये. लोकांच्या मनातली भीती हळूहळू संपायला लागली. काही दिवसांनी असं झालं की लोक त्याला काठीने मारत, दगडं मारत, पण साप आपला निश्चित पडून राही. तो साधू महाराजांची शिकवण पाळण्याचा प्रयत्न करत होता. काही दिवसांनी ते साधू महाराज परत त्याच गावात आले. यावेळचं सापाचं रूप बघून त्यांना खूप आश्चर्य वाटले. ते त्याला म्हणाले, तुझी ही अवस्था कोणी केली आणि का बरं अशी झाली? साप म्हणाला, तुमची शिकवण पाळण्याचे हे परिणाम आहेत. तुम्ही मला जे सांगितलं तेच मी पाळत आहे, पण त्याच्यामुळे लोक मला घाबरत नाहीत आणि त्यांनी आज माझी ही अवस्था केली आहे. साधू महाराज त्याला म्हणाले, तू माझ्या सांगण्याचा चुकीचा अर्थ घेतलेला दिसतोय. मी तुला लोकांचा जीव घेऊ नको, त्यांना चावू नको असं सांगितलं होतं. तू फुटकारू नकोस असं मी तुला मुळीच सांगितलं नव्हतं. ही गोष्ट संपल्यावरती बुद्धांनी राजाला विचारले, राजा, तुलाही असं वाटत नाही का या गोष्टीतल्या सापाप्रमाणे तूही माझ्या शिकवणीचा चुकीचा अर्थ घेतला आहे? राजाला आपली चूक कळली. आपणही आपल्या आयुष्यामध्ये खूप वेळा बघतो की खूप चांगली माणसं असतात, त्यांचा लोक गैरफायदा घेतात, त्यांच्याबरोबर खूप वाईट गोष्टी घडतात. ह्याचं कारणही तेच आहे. ही लोक जी खूप चांगली असतात ती प्रत्येकालाच आपल्यासारखं चांगलं समजतात आणि समोरची व्यक्ती मात्र प्रत्येक वेळेस चांगली असेलच असं नाही. ते त्यांच्या ह्या चांगुलपणाचा फायदा घेतात. ही गोष्ट आपल्याला हे शिकवते
की या जगामध्ये तुम्हाला स्मार्टली वावरायचं असेल तर आपण मनातून शांत असलं पाहिजे, पण बाहेरून मात्र सिच्युएशनप्रमाणे आपलं वागणं, आपलं बोलणं आपल्याला बदललंच पाहिजे. आपण हे समजून घेतलं पाहिजे की नेहमी चांगलं असून भागत नाही. कधी कधी परिस्थितीप्रमाणे किंवा समोरची व्यक्ती आपला गैरफायदा घेत असेल तर त्या सिच्युएशनप्रमाणे टफ होणं, वेळी राग दाखवणं आवश्यक असतं. जसं नाटकातलं एखादं पात्र राग दाखवतं, त्यांना हे माहीत असतं की आपण ऍक्टिंग करत आहोत. ते मनाने शांत असतात आणि राग फक्त बाहेरून दाखवतात. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये आपणही वागलं पाहिजे. आपणही स्मार्टली ही आयुष्य जगण्याची कला अवगत केली पाहिजे, तरच आपलं आयुष्य सुखकर होईल. फ्रेंड्स, आय होप तुम्हाला ही गोष्ट आवडली आणि तुम्हाला हेही कळलं चांगल्या लोकांबरोबरच वाईट गोष्टी का घडतात. या गोष्टीमधून तुम्ही काय शिकलात आणि तुम्ही ते कुठल्या सिच्युएशनमध्ये वापरणार आहात हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.